बँकेत खातं उघडताना नेहमी आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की बँक बुडाली तर काय. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सार्वजनिक क्षेत्रातली बँक ही बुडण्याची सुतराम शक्यता नाही. कारण सरकार सॉव्हरेन गॅरंटी त्या बँकेला असते. सरकार येतं आणि जातं, पण सरकार नावाची यंत्रणा मात्र कायम असते. आता खाजगी क्षेत्रातली बँक बुडू शकते की नाही, तर गेल्या 30 वर्षामधला अनुभव आपल्याला असं सांगतो की उदाहरण घ्यायचं झालं तर ग्लोबल ट्रस्ट बँक नावाची एक खाजगी क्षेत्रातली बँक होती, ती बुडाली. सरकारने हस्तक्षेप केला, ती सार्वजनिक क्षेत्रातल्या ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स मध्ये मर्ज केली आणि त्या बँकेला वाचवलं. म्हणजे त्यांचे ठेवीदार वाचले. अगदी आत्ताचं उदाहरण आहे, येस बँक बुडत होती. शेवटी भारत सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाला ती येस बँक बेल आउट करायला सांगितली आणि ती येस बँक शेवटी क्रायसिसच्या बाहेर आली. त्यामुळं एकदा मोरोटोरियम जाहीर झालेली येस बँक याच्या ठेवीदारांचं पण रक्षण झालं. म्हणजे सर्वसामान्यतः खाजगी क्षेत्रातल्या बँका बुडण्याची शक्यता असली तरी देखील सरकारच्या हस्तक्षेपामुळे या बँकांच्या ठेवीदारांवर पण काही फार मोठं अरिष्ट आलं नाही. पण या गेल्या 30 वर्षातला आपला अनुभव असं सांगतो की नागरी सहकारी बँकांच्या बाबतीत मात्र आपला अनुभव अतिशय कटू आहे. या काळामध्ये अनेक नागरी सहकारी बँका बुडाल्या, काहींवर मोरोटोरियम जाहीर केला, त्या दुसऱ्या बँकेत मर्ज केल्या. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये नागरी सहकारी बँकेतल्या ठेवीदारांना मात्र खूप मोठ्या प्रमाणावर तोशी सहन करावी लागली. त्यामुळे शेवटी आपण हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की माझ्या ठेवीला विमा संरक्षण आहे का, असेल तर ते काय आहे, त्याचा उपयोग मला कशा पद्धतीने होऊ शकतो. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की रिझर्व्ह बँकेने डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन नावाचं एक कॉर्पोरेशन स्थापन केलंय आणि त्या कॉर्पोरेशनची सदस्यता ही प्रत्येक बँकेला घेणं बंधनकारक आहे. म्हणजे रिझर्व्ह बँक त्या बँकेला परवाना तेव्हाच देते जेव्हा ती बँक त्या DICGCचं सदस्यत्व स्वीकारते. म्हणजे आजच्या तारखेमध्ये पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, स्मॉल फायनान्स बँक, पेमेंट बँक, रिजनल रूरल बँक, लोकल एरिया बँक, नागरी सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक, राज्य सहकारी बँक या सर्व बँकांमधल्या ठेवींना 5 लाख रुपयापर्यंतचं संरक्षण, विम्याचं संरक्षण उपलब्ध आहे. ही गोष्ट एक आपल्या मनामध्ये आपण स्पष्ट ठेवली पाहिजे. ही इव्हेंच्युअलिटी बाय अँड लार्ज येते ती या नागरी सहकारी बँकांच्या बाबतीत. आता हे विम्याचं संरक्षण कसं उपलब्ध आहे, तर हे विम्याचं संरक्षण हे 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना उपलब्ध आहे. ते कसं, तर इंडिव्हिज्युअल मी व्यक्तिशः माझ्या नावावर बचत खातं उघडलं, करंट अकाउंट ओपन केलं, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट ओपन केलं किंवा आणखी टर्म डिपॉझिट अकाउंट ओपन केलं आणि या प्रत्येक खात्यामध्ये वेगवेगळी रक्कम आहे, तर या सगळ्या रकमेची बेरीज केल्यानंतर 5 लाख रुपयापर्यंतच्या माझ्या ठेवींना हे संरक्षण उपलब्ध आहे. म्हणजे ही बेरीज जर 8 लाख, 9 लाख, 10 लाख गेली तर 5 लाख रुपये फक्त मला मिळू शकतात. ही एक पहिली गोष्ट. आता मी कधी कधी पार्टनरशिप म्हणून आणखी कोणाबरोबर तरी खातं उघडतो, जॉईंट अकाउंट ओपन करतो. त्या जॉईंट अकाउंटला पण अधिकतम मर्यादा पुन्हा 5 लाख रुपयेच आहे. आता याच्या बाबतीत आणखी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की अ आणि ब यांचं एक जॉईंट अकाउंट आहे, त्याला 5 लाख रुपयापर्यंतचं विम्याचं संरक्षण उपलब्ध आहे. पण अ, ब आणि क या तिघांनी मिळून आणखी एक नवीन खातं उघडलं असेल तर त्यांना पुन्हा वेगळं 5 लाख रुपयापर्यंतचं विम्याचं संरक्षण त्या ठेवीला उपलब्ध आहे. आता अ, ब, क मध्ये क पहिला आला, ब शेवटचा आला आणि अ मध्ये आला तर पुन्हा त्या खात्याचं स्टेटस वेगळं आहे, त्याला पुन्हा 5 लाख रुपयापर्यंत विम्याचं संरक्षण उपलब्ध आहे. ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. याला सोडता आपण काही एक व्यवसाय चालू करतो, तो प्रोप्रायटरीशिप कन्सर्न असतो.
म्हणजे त्याचा मालक मी एकटा असतो. आणि जर प्रोप्रायटरीशिपमध्ये ते खातं उघडलं असेल तर मला 5 लाख रुपयापर्यंत विम्याचं संरक्षण व्यक्ती म्हणून माझं पर्सनल सेव्हिंग अकाउंट आणि प्रोप्रायटरीशिप कन्सर्न अकाउंट या दोन्ही अकाउंटला मिळून 5 लाख रुपयापर्यंत संरक्षण उपलब्ध आहे. पण जर मी पार्टनरशिप मध्ये एखादं खातं उघडलं असेल तर त्याचं स्टेटस वेगळं आहे. त्यामुळं इंडिव्हिज्युअल डिपॉझिटला 5 लाख रुपयापर्यंतचं संरक्षण आहे, पण पार्टनरशिप डीड करून जर पार्टनरशिप अकाउंट ओपन केलं असेल तर त्याला पुन्हा वेगळं 5 लाख रुपयापर्यंत संरक्षण आहे. मी कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीचा डायरेक्टर आहे तर मला इंडिव्हिज्युअल 5 लाख रुपये, पार्टनरशिप 5 लाख रुपये आणि डायरेक्टर ऑफ अ कंपनी या कॅपॅसिटीमध्ये 5 लाख रुपये हे वेगळं संरक्षण उपलब्ध आहे. कारण लीगल स्टेटस या तिन्ही खात्यांचं वेगवेगळं आहे. ओनरशिप वेगळी आहे, त्यामुळं कंपनीला वेगळं ते उपलब्ध आहे. आता काही वेळा ट्रस्टी म्हणून मी एखादं खातं उघडतो ट्रस्टचं, त्याचा मी ट्रस्टी असतो, ते पुन्हा माझं लीगल स्टेटस वेगळं आहे, त्यामुळे त्याला पुन्हा वेगळे 5 लाख रुपयाचं विम्याचं संरक्षण मला उपलब्ध आहे. आता याच्यात मायनर गार्डियन फादर म्हणून किंवा मायनर गार्डियन मदर म्हणून मी जर खातं उघडलं असेल तर तेही स्टेटस पुन्हा वेगळं आहे, त्यामुळे त्या खात्याला पण पुन्हा वेगळं 5 लाख रुपयापर्यंत संरक्षण उपलब्ध आहे. आता आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एक एबीसीडी बँक आहे, त्या बँकेच्या 10 ब्रँचेस आहेत, त्यातल्या 10 ब्रँचेसमध्ये वेगवेगळी माझी 10 खाती आहेत आणि त्या प्रत्येक खात्यामध्ये 5 लाख रुपये माझ्या ठेवी आहेत. तर त्या प्रत्येक ब्रँचला वेगळं 5 लाख रुपयाचं संरक्षण उपलब्ध नाही. त्या बँकेच्या कितीही ब्रँचेस असो, अधिकतम मर्यादा 5 लाख रुपयापर्यंतची आहे, त्यामुळे वेगळ्या ब्रँचमध्ये ठेवल्यामुळे वेगळं विम्याचं संरक्षण हे मला उपलब्ध नाही. आणि जर 2, 3 किंवा 4 वेगवेगळ्या बँकांमध्ये माझ्या ठेवी आहेत तर मात्र मला प्रत्येक बँकेच्या ठेवीला वेगळं विम्याचं संरक्षण उपलब्ध आहे. म्हणजे आपल्याजवळ जर जास्त पैसे असले आणि आपल्याला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये पैसे ठेवायचे झाले तर ते वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे ठेवणं हे आपल्या पैशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ऍडवायजेबल आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे झालं विम्याचं संरक्षण कुठल्या पर्यंत आपल्याला उपलब्ध आहे. आता हे पैसे मिळणार कसे? आता या बँकांच्या बाबतीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक तर मोरेटोरियम जाहीर करते, म्हणजे त्या बँकेचं कामकाज सस्पेंड करते आणि मग त्या बँकेमध्ये तुम्हाला 1000 रुपये, 2000 रुपये, 5000 रुपयापर्यंतच्या विड्रॉवल मिळू शकतील असं एक नोटिफिकेशन असतं. आता हा मोरेटोरियम पिरियड कधी संपेल हे सांगता नाही येत, पण मधल्या काळामध्ये जर तुम्हाला या विम्याच्या संरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर तो घेता येऊ शकतो आणि 5 लाख रुपयापर्यंतची रक्कम तुम्हाला त्या बँकेतून विड्रॉ करता येऊ शकते. ही एक सोय सरकारने मध्ये ज्या काही दुरुस्त्या केल्या त्या दुरुस्तीनंतर ती उपलब्ध आहे. आता जर त्या रिझर्व्ह बँकेने त्या बँकेवर ऍडमिनिस्ट्रेटर नेमला तर तो ऍडमिनिस्ट्रेटर नेमल्यानंतर तो ती जी कारवाई आहे ती कारवाई सुरू करेल, म्हणजे तो नोटिफिकेशन जारी करेल. नोटिफिकेशन जारी केल्यानंतर मी जर खातेदार असेल तर मी माझा एक विहित नमुन्यातला जो अर्ज आहे तो अर्ज मी त्या ऍडमिनिस्ट्रेटरकडे सादर करेन. मी तो अर्ज सादर केल्यानंतर 90 दिवसामध्ये माझा क्लेम सेटल होणं बंधनकारक आहे. म्हणजे एखादी बँक समजा बुडाली तर 90 दिवसामध्ये मला माझे पैसे त्या बँकेतून या प्रक्रियेमधून मिळू शकतात. आता ही बँक दुसऱ्या बँकेत मर्ज केली तर ज्या बँकेत मर्ज केल्या गेली त्या बँकेमार्फत मला ते 5 लाख रुपयापर्यंतचं विम्याचं संरक्षण उपलब्ध आहे. एकतर ती बँक जी आजारी बँक आहे ती आपल्यामध्ये अक्वायर केली तर त्या प्रक्रियेमध्ये त्या ठेवीदारांच्या संरक्षणाबद्दलची काही एक भूमिका घेते, पण अगदी वाईटातलं वाईट जरी झालं तरी त्या इव्हेंच्युअलिटीमध्ये माझे 5 लाख रुपये मात्र सुरक्षित राहतील, याच्याबद्दल आपण आश्वस्त राहायला पाहिजे. आता ही झाली प्रक्रिया. 90 दिवसामध्ये पहिल्या 15 दिवसात ते नोटिफिकेशन जारी केलं जाईल, मग मी माझा अर्ज सादर करेन,
मग 45 दिवसामध्ये हा अर्ज सादर केल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशनला आणखी 15 दिवस घेतले जातील आणि राहिलेल्या 15 दिवसामध्ये माझा जो क्लेम आहे तो क्लेम सेटल होईल. मर्ज झालो तर मर्ज बँकेमार्फत पैसे मिळतील आणि जर ती बँक दिवाळखोरीत निघाली तर जो लिक्विडेटर नेमलेला आहे तो लिक्विडेटर मला ते पैसे, जे माझ्या खात्यातले पैसे आहेत ते पैसे मला उपलब्ध करून देईल. आता बँकिंग व्यवस्थेमध्ये ज्या एकूण ठेवी आहेत त्या ठेवी आहेत 240 लाख कोटी रुपये. त्यातल्या 100 लाख कोटी रुपये ठेवींना हे विम्याचं संरक्षण उपलब्ध आहे. म्हणजे 5 लाख रुपयापर्यंतचे ठेवीदार यांनी बँकिंग सिस्टीम मध्ये ठेवलेल्या ठेवी या 100 लाख कोटी रुपये आहेत, म्हणजे साधारण 42% आहेत. राहिलेल्या 58% ज्या ठेवी आहेत त्याला मात्र हे विम्याचं संरक्षण उपलब्ध नाही. आणि मग तिथेच आपण हा विचार करण्याची आवश्यकता आहे की माझं ज्या बँकेत खातं आहे ती बँक कशी चालते, ते बँकिंगचे व्यवहार कसे केले जातात. आणि यासाठीच बँकिंग एज्युकेशन ट्रेनिंग रिसर्च अकादमी म्हणून आम्ही तुमच्याशी बँकिंग या विषयावर सततचा संवाद करणार आहोत. तुमच्या ठेवीचा क्लेम सेटल व्हायला उशीर होणार असेल, ठेवीमध्ये आणखी काही तुमच्या कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला आढळली तर जरूर तुम्ही बेटराशी संपर्क साधा आणि नियमितपणे बेटराच्या वतीने बँकिंग या विषयावर पर्याय फाउंडेशन तर्फे हे जे YouTube चॅनल आम्ही चालू केलेलं आहे त्यामार्फत आम्ही तुमच्याशी संपर्कात राहणार आहोत. तुमच्या सूचना द्या, त्याचप्रमाणे तुमच्या कॉमेंट्स पण आम्हाला द्या. याशिवाय तुम्हाला आम्हाला काही सुचवायचं असेल तर ते पण जरूर सुचवा. पण तुम्ही बेटराशी, तुम्ही पर्याय फाउंडेशनशी जोडलेले राहा. ही अनेक YouTube चॅनलपैकी एक YouTube चॅनल नाही, तर ही एक चळवळ आहे, जी चळवळ शेवटी तुम्हाला सशक्त, सज्ञानी आणि समर्थ करणार आहे. हे नक्की लक्षात ठेवा. देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.